आता घरात तुम्ही काही वस्तू आणता, ते पाहिजे तर चप्पल असू दे, पाहिजे तर कोणतंही खाण्याचं जिन्नस असू दे, काहीही असू दे. आता मांस, मदिरा सांगणार नाही मी, इथे सात्विक सांगतोय. जे काही तुम्ही आणता, उंबरठ्याच्या आत घरात आल्यावर सगळ्यात अगोदर ते देवासमोर ठेवायचं, कृष्ण अर्पण करायचं, पाणी प्रोक्षण करायचं त्याच्यावर, म्हणजे ते पंचामृत झालं. का झालं? कारण देणारा, घेणारा, विकणारा, कोणाची दृष्टी कशी आहे, कोणाची त्याच्यामध्ये हाय आहे का, शाप आहे का, हे आपल्याला लागतंय. का लागतंय? कारण विकणारा कसे पैसे कमवून ते विकायला ठेवलंय तुम्हाला माहीत नाही. मग ते येताना काय करताय तुम्ही, घराच्या जे घेऊन येता जे सामान काही असो, खायचं, प्यायचे, कपडे, चप्पल काही असो, तर त्याच्याबरोबर दुष्कर्म पण आत येतंय. त्याचे हाय, शाप. तर ते काय करायचं, सगळं देवासमोर ठेवायचं, कृष्ण अर्पण करायचं, देवाला अर्पण करायचं. त्यानंतर त्या गोष्टी वापरायचं. त्यानंतर तुमच्या घरात सुख, शांती, समाधान, ते खाण्यात असू दे, घालण्यात, कपडे घालण्यात असू दे, चप्पल घालण्यात असू दे, तुम्हाला लाभतंय. पण काही करताना मी एक नक्की सांगणार, कोणतंही कार्य तुम्ही करताना त्याच्यात धर्म पाहिजे. अधर्म करून मी कोणतंही उपास करू दे, कोणतंही तुम्ही म्हणता ना, मी दिखावा करतो देवासमोर, ते काही उपयोगाचं नाही. देव काय बघतो? धर्म बघतो. देवाला बाकी तुमचा पेहनावा काय आहे, तुम्ही किती सोनं घातलंय, तुम्ही कोणत्या गाडीतून येताय, का 10 मजले घर आहे का तुमचं, तुम्ही कोणत्या नोकरीवर, कोणत्या पोस्टवर आहे, ते देवाला घेणं देणं नाही. देव फक्त एवढंच बघणार, तुम्ही धर्मयुक्त कर्म करताय का नाही. तो भिकारीपासून मर्सिडीज फिरणारा माणसापर्यंत असू दे, देव फक्त तुमच्या कर्माचा लेखाजोखा करतोय, ना की तुमच्या पैशाचा, ना की तुमच्या रूपरंगाचा, ना की तुमच्या श्रीमंतीचा, गरिबीचा. देवाला घेणं देणं नाहीये.